सध्या नागपूरमध्ये गरमी ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि नागपूरची गरमी म्हटलं की पहिले येतं डोकेदुखी आणि त्यातल्या त्यात जर आपण नागपूरमधील प्रवासाचा विचार केला तर तो मात्र डोक्याला ताण देण्यासारखा असतो. पण जर तुम्हाला प्रवास हा सुखाचा, जलद आणि कमी पैशाचा करायचा असेल तर नागपूर मेट्रो हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. नागपूर मेट्रोचा जर आपण विचार केला तर प्रवास तर जलद गतीने होतो, सोयीस्कर होतो आणि त्यातल्या त्यात तो सुखाचा आणि AC मध्ये सुद्धा होतं, जेणेकरून आपल्याला आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी एक आरामदायक आणि कम्फर्टेबल राईड मात्र मिळतो. नागपूर मेट्रो अजून काय सुविधा देत आहे आज आपण स्टेशन से डेस्टिनेशन तक या सेगमेंट मध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी नेहा. स्टेशन से डेस्टिनेशन तक या सेगमेंट मध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे मेट्रोचा महाकार्ड बद्दल. मी आता सीताबर्डीवरनं जात आहे स्पेशल गड्डी गोदामला गरम गरम समोसे खायला. तर हा प्रवास माझा सोयीचा आणि सुखाचा होणार आहे, तो म्हणजे नागपूर मेट्रोने. आणि या प्रवासादरम्यान मी तुम्हाला सांगणार आहे नागपूर मेट्रोमध्ये जे आपण म्हटलं की महाकार्ड, त्याचा उपयोग हा कसा होणार आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता. आता तुम्हाला हा प्रश्न आता आलाच असेल की मेट्रोचे महाकार्ड यासाठी कसं अप्लाय करायचं. तर सर्वप्रथम तुम्ही कुठल्याही जवळच्या मेट्रो स्टेशनला जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे तिथे तुम्ही जा आणि महा मेट्रो इथे जाऊन तुम्ही महाकार्ड याचा एक फॉर्म तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि तो तिथे पूर्ण इन्फॉर्मेशन सोबत फिल करावा लागणार आहे. जो अर्ज आपण भरत आहे त्या अर्जामध्ये आपली पूर्ण इन्फॉर्मेशन भरणं मात्र गरजेचं आहे आणि ओव्हरऑल जो फॉर्म आपण भरतो आहे तो फॉर्म आपल्याला कुठल्याही स्टेशनमध्ये जमा करणं अनिवार्य आहे. आणि अशा पद्धतीने आपला महाकार्ड प्राप्त करा आणि आपला मेट्रोचा प्रवास सोयीस्कर, जलद गतीने पूर्ण करा.